चालू झालं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडरीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत श्रेष्ठ गणेशनाथ महाराज की जय. विनायकं गुरु नौमे साखरे नाम विषय, येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति, साखरे वंशे विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरु वन्दे भो वन्दे मुक्तसे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. संत श्रेष्ठ गणेशनाथ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून, तसेच या लाईव्हच्या माध्यमातून श्रवण करणारे सर्व सद्भक्त संत मंडळी, आबालवृद्ध, बालमित्र या सर्वांना या ठिकाणी रामकृष्ण हरी. आज मला या ठिकाणी चौथ्यांदा संत श्रेष्ठ गणेशनाथ महाराज याच्या या अभंग संहितेवर इडी वाकडी सेवा करण्याची संधी श्री हरिभक्ती पारायण ढवण सर यांच्याकडून या ठिकाणी प्राप्त झाली. त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि मी या अभंगावर चिंतन करण्याचा यथामती यथाशक्ती जसं गणेशनाथ महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे मी आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. असो, आज माझ्या समोर ढवण सरांनी या गणेशनाथ महाराजाच्या या अभंग मालिकेतील 542 अशा प्रकारचा अभंग माझ्यासमोर ठेवलेला आहे. आणि या अभंगातून गणेशनाथ महाराज याच्यावत मनुष्य मात्र मनुष्य जीवाला या परमार्थिक साधनेबद्दल थोडा निर्वाणीचा या ठिकाणी उपदेश सांगतात. जगामध्ये काही शास्त्रकार आहेत, त्या शास्त्रकारामध्ये काही नास्तिक शास्त्रकार आहेत. नास्तिक म्हणजे काही देव न मानणारे आहेत, काही आस्तिक शास्त्रकार आहेत, काही देव आहे म्हणणारे आहेत. मी वेळेच्या अभावामुळे सगळ्यांची या ठिकाणी मतं किंवा नावं सांगत नाही.
आणि काही शास्त्रकार असे आहेत, देव आहे आणि तो देव कसा आहे हे दाखविणारे काही शास्त्र या जगामध्ये आहेत किंवा संत आहेत. आणि त्याच्यापैकी हा संत श्रेष्ठ गणेशनाथ महाराजांचा हा ग्रंथ देव हा कसा आहे दाखविण्यापैकी हा ग्रंथ आहे. देव कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तो या मनुष्य मात्राला कसा अनुभवला जातो, याची प्रतीती या ग्रंथामधून, या ग्रंथमालिकेमधून आपल्याला पाहायला मिळते. आता देव कशा पद्धतीचा आहे किंवा देवाचं स्वरूप काय आहे, देव कसा अनुभवला जातो, हे जे मी त्या अनुभवलेल्या ग्रंथामध्ये हे जे ग्रंथ घालण्याचं कारण असं आहे, गणेशनाथ महाराजांचा तुम्हाला फार आवडला आहे आणि म्हणूनच मी आवडीनं चिंतन करतो. याचं निमित्त मात्र ढवण सर आहेत, त्यांनी सांगितले की लगेच मला आनंद होतो आणि मी त्याची तयारीला लागत असतो. कारण त्याचं असं आहे, जे ग्रंथ वेदमान्य असतात, देवमान्य असतात, संतमान्य असतात, तेच ग्रंथ वाचावे किंवा त्याच ग्रंथाचं चिंतन करावं. त्या पद्धतीनं हा ग्रंथ जो आहे तो हा वेदमान्य आहे, देवमान्य आहे, संत मान्य आहे आणि संप्रदाय सुद्धा मान्य आहे. म्हणून अशा प्रकारचा निर्दोष ग्रंथ या ठिकाणी आपल्याला गणेशनाथ महाराजांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि तो ग्रंथ, त्या ग्रंथाचं चिंतन आता मी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत जेवढ्या काय या ठिकाणी हे समाधी सोहळे होऊन गेले किंवा पुण्यतिथ्या होऊन गेल्या, आतापर्यंत या 2 वर्षाच्या अगोदर कधीच हा ग्रंथ गणेशनाथ महाराजाचा असा एक आध्यात्मिक ग्रंथ आहे, हा एक वेदमान्य ग्रंथ आहे, हा एक सांप्रदायिक ग्रंथ आहे, जसं ज्ञानेश्वरी गीता आहे त्याच पद्धतीनं त्याला अनुसरून, त्याला योग्य, त्याला साजेसा किंवा ज्ञानेश्वराने सुद्धा हा मान्य केलेला ग्रंथ आहे. अशा पद्धतीचा हा ग्रंथ आहे, अशा पद्धतीची ही अभंग मालिका आहे. म्हणून या ठिकाणी हा ग्रंथ गणेशनाथ महाराजाचा आहे. हे उजनी आणि उजनी परिसरातील बऱ्याच साधू संताला, भक्तजनाला याचं काहीच माहीत नसावं असं माझं अंदाजा, किंबहुना थोडक्या बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना हे माहीत असावं. बाकी याच्यावत या परिसरातील लोकांना किंवा भक्ताला या गणेशनाथ महाराजांच्या ग्रंथ महिमेचं काय रहस्य आहे किंवा काय गूढ आहे हे आतापर्यंत माझ्यासहित कुणालाच माहीत नसावं असा माझा अंदाज आहे. मी माहीत नाही असं म्हणत नाही, परंतु किंबहुना बऱ्याच जणाला हे माहीत नव्हतं. पण आता या ढवण सरांच्या कल्पनेमधून या उजनी आणि उजनी परिसरातील सर्वच लोकांना एक गणेशनाथ महाराजांची एक अद्भुत शक्ती काय होती आणि आजही काय आहे याची प्रतीती या ढवण सरांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या निमित्तानं किंवा त्यांच्या प्रेरणानं हे सर्व लोकांपर्यंत जाऊन पोचविण्याचं काम केलंय त्यांनी. याच्याबद्दल त्यांना धन्यवाद जेवढे द्यावे तेवढे कमी आहे. त्यांना आभार त्यांचे जेवढे मानावे तेवढे कमीच आहे. त्यांना गणेशनाथ महाराजांचे कोटी कोटी आशीर्वाद असेच त्यांच्या पाठीशी राहो अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून मी या माझ्या सेवेसाठी दिलेल्या गणेशनाथ महाराजांच्या अभंगाकडं थोडं डोकावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आता सांगितल्याप्रमाणे
हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे आचार ग्रंथ मालिका आहे, हे आत्ता सांगितलेल्या सर्व या चौकटीमध्ये, या सिद्धांतामध्ये बसलेली आहे. म्हणजे निर्दोष या ग्रंथाचं जर आपण मनोभावे जर चिंतन, श्रवण, मनन, निध्यासन जर केलं तर या मनुष्य जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हे अगदी वेदबोधित अशा प्रकारचं हे वाक्य आहे. वेदबोधित हा या अभंगाचा हा सिद्धांत आहे. म्हणून या ठिकाणी या गणेशनाथ महाराजांनी या 542व्या अभंगामधून या यच्यावत जीवाला, आता मी इथं भक्त म्हणत नाही, कारण भक्त न म्हणण्याचं कारण असं आहे की हा ग्रंथाचा आता उपसंहार आहे. कुठलाही ग्रंथ प्रतिपादन करीत असताना त्याचा उपक्रम आणि उपसंहार, सुरुवात आणि शेवट असतो. त्याप्रमाणे आता सुरुवात होऊन बरेच दिवस बनण्यापेक्षा बरेच अभंग पाठीमागे होऊन गेलेले आहेत आणि त्याचा आता उपसंहार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या ग्रंथाचा म्हणजे शेवट, उपक्रम आणि उपसंहार. या उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता असावी, तोच आता या सांगितलेल्या नियमामध्ये, अटीमध्ये हा ग्रंथ बसत असतो. उपक्रम आणि उपसंहार एक अध्यात्मातलं हे एक लिंग आहे. म्हणजे सुरुवात आणि शेवट त्याचीच व्हायला पाहिजे. म्हणजे कशाची? त्या परमात्म सुखाचीच. दुसरा अवांतर विषय काहीच नाही. सुरुवातीला तेच सांगितलं पाहिजे आणि शेवटही त्याचाच केला पाहिजे. याला उपक्रम आणि उपसंहार असं म्हणतात. म्हणजे थोडक्या शास्त्रीय भाषेमध्ये याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्रतिपादन करणं असं म्हणतात. आणि म्हणून हे जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन करीत असताना आणि या विषयाला सोडून किंवा ह्या पारमार्थ क्षेत्राला सोडून याच्या विरहित राहणारे जी काय पामर जीव आहेत असे या ठिकाणी मी म्हणतो. कारण शास्त्रकारांनी तसा हा शब्द वापरलेला आहे. जे काय या ठिकाणी परमेश्वराचं चिंतन करत नाही किंवा त्याचं ध्यान करत नाही, देव काय माहीत नाही, संत काय माहीत नाही, अशा जीवाची काय अवस्था होते, तो जीव कुठल्या गतीला जातो, याच्यासाठी या उपसंहारामधून एक निर्वाणीचा इशारा या पामर जीवाला, या अज्ञानी जीवाला, या मनुष्य देहातल्या प्राण्याला संत गणेशनाथ महाराजांनी त्याला सांगितलेला आहे. काय सांगतात तो अभंग असा आहे ना, तर त्याचं अगदी थोडं चिंतन म्हणजे वाचून दाखवतो. सद्भावो आणि भक्ती नावडे जयाशी, तोच पापराशी दैत्यवंशी, ज्ञान ना वैराग्य न करी संत सेवा, अधपतन जीवा बोलीजे ते, शांती क्षमा दया कदाही न करी, तो एक संसारी भूमिभार, गणेशनाथ म्हणे ऐशे न करिता, मुक्ती सायुता कैसे होय. अशा प्रकारचा हा अभंग आहे. म्हणून संत श्रेष्ठ गणेशनाथ महाराज या पहिल्या चरणामध्ये सांगतात की ज्या जीवाच्या ठिकाणी सद्भाव नाही, त्या परमेश्वराबद्दलची आवड नाही, त्याच्याबद्दल प्रेम नाही किंवा परमात्मा जाणून घ्यायची ज्याच्या ठिकाणी इच्छा नाही, अशा जीवाची काय अवस्था होते, तो कुण्या गतीला जातो हे या ठिकाणी सांगतात. परमात्म्याचं चिंतन, परमात्म्याचं स्वरूप सगुण, साकार, निराकार, निर्गुण, निराकार अशा प्रकारचं वेदानं बरंच त्याच्यामध्ये ओहापोह केलेलं आहे. हे कशासाठी सांगितलंय किंवा मी जे त्याचं प्रमाण घेऊन या ठिकाणी सांगतो की परमात्मा या जगामध्ये आहे किंवा नाही,
आणि तो असला तर कसा आहे, आणि तो आहे तर मग त्या जीवाला भेटण्यासाठी काय साधना करावी लागते, याचं चिंतन या अनेक ग्रंथामधून साधू संतांनी आपल्याकडं करून ठेवलेलं आहे. म्हणून त्या परमात्म्याबद्दलचं चिंतन करणं, किंवा तो असा आहे, तो तसा आहे, तो निर्गुण आहे, तो सगुण आहे, तो आकारवान आहे, तो निराकार आहे, तो व्यापक आहे, तो परिच्छिन्न आहे, असं जे काय शास्त्रामध्ये त्याचं एक अन्वय व्यतिरेक युक्तीनं वर्णन केलेलं आहे, किंवा अनेक शास्त्रकार त्याच्यावर चिंतन करतात, किंवा अनेक भक्तजन याच्यावर मनुष्य मात्र त्याच्यावर बद्दल जो माहिती देतात, कोण आहे कोण नाही, कोण असला तर तसा आहे, तसला तो तसा नाही, असा आहे, असं तो ज्याच्या त्याच्या असण्यावर किंवा नसण्याच्या म्हणण्यावर किंवा मानण्यावर तो आहे नाही तर त्याचं अस्तित्व नाही. तर तो कसा आहे, तो सदा आहे ह्या रूपानेच तो आहे. तो आमच्या मानण्याच्यावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही. आमचं अस्तित्व म्हणजे आमचं अस्तित्व आहे नाही म्हणण्याचं मात्र त्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. तो आमच्या आहे नाही म्हणण्याच्या अस्तित्वावर तो नाही. त्याचं आहे हे स्वरूपच आहे. सूर्याचा प्रकाश हे आमच्या आहे नाही म्हणण्यावर अवलंबून नाही, किंवा तो असा आहे तसा आहे म्हणण्याचा सूर्याचा प्रश्न आमचा म्हणण्याचा येतच नाही. काही असे प्राणी जगामध्ये आहे घुबडासारखे की त्याला सूर्य दिसत नाही, तो नाहीच म्हणतो. कुठला सूर्य कशाचं काय, त्याला सूर्याचं ज्ञान नाही, किंवा सूर्याचं आयुष्यात कधीच पाहिला नाही, तो नाहीच म्हणणार. तसे काही अशा अवस्थेतले जे जीव आहे, किंबहुना ह्या घुबडासारखे, जसं घुबड सूर्य नाहीच म्हणतो, तसं हा अज्ञानी पामर जीव जे आहे तो देव नाहीच म्हणतो. म्हणून अशा जीवासाठी महाराज या ठिकाणी थोडं तळमळून कळकळून या ठिकाणी सांगतात. त्याची अवस्था काय आहे, तर तो जीव या पाप राशीच्या गतीला तो जातो, पाप राशी तो तयार करतो, आणि तो दैत्याचा वंशज त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे राक्षसी अवतारामध्ये त्याचं त्या ठिकाणी गमनागमन होतं. किंबहुना त्याला या संसार बंधनामधून, या दुःख सागरामधून परावर्त होण्याचा मार्ग किंवा उपाय त्याला सापडत नाही. अशा त्या जीवाची अवस्था, त्या थोडक्यात नरक योनीमध्ये तो जीवाला त्या ठिकाणी, त्याला तोच त्या ठिकाणी शेवटचा पर्याय असतो. अशा प्रकारचं गणेशनाथ महाराज एक शेवटची एक सूचना किंवा एक धोक्याची घंटा या जीवाला काय आहे हे या ठिकाणी सांगतात. संत हे आईसारखे, आपल्या वडिलासारखे त्या लेकराला कधी कवून सांगतात, कधी मारून सांगतात, की जेणेकरून आपल्या मुलगा या ठिकाणी सुधारावा, चांगल्या सन्मार्गाला सुसंस्कारात जावा, अशी प्रत्येक आईची इच्छा असते. तसं प्रत्येक साधू संतांची अशा प्रकारची एक तळमळीची इच्छा या अज्ञानी जीवाबद्दल ते करीत असतात. आईच्या कळवळ्याच्या जाती करी लाभाविन प्रती, अशा प्रकारचा हा कळवळा साधू संताला या ठिकाणी येतो. आणि म्हणून ते कळवळा येऊन काऊन या ठिकाणी या जीवाला, या पामराला, या अज्ञानी जीवाला सांगतात की बाबा तुझ्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा सद्भाव नाही, प्रेम नाही,
भक्तीचा ओलावा नाही तर तुझी गती या ठिकाणी या नरकामध्ये, दैत्य कुळामध्ये, राक्षस कुळामध्ये तुझं गमनागम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तो त्या विधीचा एक नियम आहे, त्याचा तो एक कायदा आहे, त्या वेदानं केलेला, ईश्वरानं केलेला. आणि म्हणून त्या कायद्याप्रमाणे तुला त्या ठिकाणी त्या शिक्षेला, त्या दुःखाला, त्या नरकाला प्रवृत्त व्हावं लागल. दुसरा त्याच्या ठिकाणी कुठलाच पर्याय त्या ठिकाणी नाही. जो या देवाशी विन्मुख राहतो, जो या भक्तीशी विन्मुख राहतो, जो अनाचारी आहे, दुराचारी आहे, दुष्ट आहे, पामर आहे, अशा जीवाला अशा प्रकारची नरक यातना, अशा प्रकारचे दुःख त्याला भोगावे लागतात. हे पहिल्या चरणामधून गणेशनाथ महाराज या ठिकाणी त्या जीवाला, त्या पामराला सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, ज्ञान ना वैराग्य न करी संत सेवा, अधपतन जीवा बोली जेते. ना त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही, ना वैराग्य नाही, शम दम तितिक्षा श्रद्धा उपरती समाधान हे षटसंपत्ती त्याच्याकडे नाही. ना संत सेवा नाही, गुरु सेवा नाही, ईश्वर सेवा नाही, कुठलीच या गुरुकृपेशिवाय, संत कृपेशिवाय किंवा वेद कृपेशिवाय, ग्रंथ कृपेशिवाय जर त्याच्याकडे कुठल्या प्रकारची सेवा नसेल तर त्याचं काय होतं, अधपतन होतो. तो जीव या ठिकाणी यमयातनेला प्रवृत्त होतो, दुःखाला प्रवृत्त होतो. 84 लाख योनीमध्ये त्याला पडावं लागतं. हजारो वर्ष वृक्ष होऊन, पाषाण होऊन, डोंगर होऊन, दगड होऊन, एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा, अशा प्रकारच्या ठिकाणी सांगतात. त्याप्रमाणे या कोटी योनीमध्ये या ज्याच्याकडं या ज्ञानाचा अभाव आहे, वैराग्याचा अभाव आहे, सद्भावाचा अभाव आहे, भक्तीचा अभाव आहे, कुठल्याच प्रकारची साधना त्याच्याकडे नाही, साधना नसल्यामुळे साध्य प्राप्त होत नाही असा नियम आहे. कुठलंही कर्म असो, किंवा ते संसारिक असो किंवा पारमार्थिक असो, जिथं साधना आहे तिथंच साध्य प्राप्त होतं. जिथं साधनाचा अभाव आहे तिथं साध्य प्राप्त होत नाही. मग आमच्याकडे जर साधनाचा अभाव आहे, साधन म्हणजे हे ज्ञान, वैराग्य, षटसंपत्ती, श्रवण, मनन, निध्यासन, भक्ती, नामस्मरण, पूजन, पठन, चिंतन, याचा जर अभाव असेल तर ते जे पेरिले तेच उगवेल ना. या सगळ्याचा अभाव असेल, दुर्गुणाचा जर त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये भाव असेल तर जैसा कर्म वैसा फल देगा भगवान. ज्याचं जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे, त्या वासनेप्रमाणे त्याला ते भोग प्राप्त होत असतात. अशा प्रकारचं जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तो अडकत असतो. जन्म आणि मरण याच्या अगोदरची एक अवस्था आहे. अगोदर जन्मत नाही ना अगोदर मरत नाही. जन्माच्या आणि मरणाच्या अगोदरची जी संस्कारित झालेली जी काय वासना आहे, मग ती वासना चांगली असेल किंवा ती वासना वाईट असेल, ती अधोगतीला नेणारी असेल किंवा सद्गतीला नेणारी असेल, कुठली का होईना पण ती वासनाच असते, ते संस्कारच असतात. आणि त्या संस्कारानुरूप, त्या वासनेनुरूप त्या मनुष्य मात्राला, त्या मनुष्य प्राण्याला जन्म घ्यावा लागतो. ती वासनेवर त्याचा जन्म मरणाचं चक्र अवलंबून आहे. वासना, त्याच्यानंतर जन्म, आणि जन्मानंतर मरण, मरणानंतर पुन्हा जन्म, आणि जन्माच्या अगोदरची ती जी वासना,
अशा प्रकारचं हे दुष्टचक्र, जोपर्यंत आपण त्या परमात्म्याशी एकरूप होत नाही, जोपर्यंत त्याची आपण भक्ती करत नाही, जोपर्यंत त्या साधू संताला अनन्य भावानं शरण जात नाही, त्याची सेवा करत नाही, त्याची भक्ती करत नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये विवेक जागृत होत नाही, वैराग्य येत नाही आणि वैराग्य नसल्यामुळे ज्ञान होत नाही, अशा प्रकारचा एका साधनाचा दुसऱ्या साधनावर एकमेकाला अपेक्षित अशा प्रकारचे साधन आहेत. कोणते? हे विवेकाधिकचार, श्रवणाधिकचार, विवेक वैराग्य षटसंपत्ती, मोक्ष इच्छा आणि श्रवण मनन निध्यासन, अशा प्रकारचे हे ज्ञानाचे, भक्तीचे, वैराग्याचे, परमात्मा प्राप्तीचे हे साधन आहेत. आणि म्हणून या कुठल्याच साधनाचा जर आमच्याकडं अभाव असेल किंवा कुठल्याच साधनाचं आमच्याकडं ठेवा नसेल किंवा त्याचं सुकृत आमच्याकडं तयार नसेल किंवा त्याचे संस्कार आम्ही या ठिकाणी तयार केले नाहीत, तर त्या जीवाचं अधःपतन त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही आणि तो जीव त्या अधोगतीलाच त्या ठिकाणी जातो आणि त्या जन्ममरणाच्या खाईमध्ये, त्या नरकामध्ये, त्या नरक यातनेमध्ये तो हजारो कोटी वर्ष त्या ठिकाणी पडत राहतो आणि त्याला त्या कर्माचे भोग त्या ठिकाणी भोगावे लागतात. म्हणून अशा प्रकारचं हा एक वेदबोधित या ठिकाणी सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे आणि त्याच सिद्धांताचा वारसा घेऊन गणेशनाथ महाराज अशा प्रकारची ही ग्रंथमालिका त्यांनी तयार केलेली आहे. म्हणून हा जो प्रयत्न किंवा ही जी उठाठेव आहे, हे प्रत्येक जीवाच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. हे आमच्या नशिबावर आहे किंवा आमच्या संचितात नाही, आमच्या प्रारब्धात नाही, असं म्हणून या ठिकाणी एक पळवाट काढण्याची जी पद्धत असते लोकांकडे, ती या ठिकाणी चालत नाही. ती पळवाट आहे. आम्हाला कुठलं घडायला, आमच्या कुठलं नशिबात, आमच्या कुठलं प्रारब्धात, हे परमार्थ करणं म्हणजे प्रारब्ध नशीब याला या ठिकाणी लावून चालत नाही. याच्यासाठी साधनाच करावी लागते, याच्यासाठी प्रयत्नच करावा लागतो. प्रयत्न अंती परमेश्वर आहे. संसारामध्ये, व्यवहारामध्ये, या आपल्या मनुष्य जीवन मरणाचा जो चाललेला जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये प्रारब्ध लावलं तर चालतं, किंबहुना तिथं प्रारब्धच आहे. जसं आमच्या प्रारब्धामध्ये असेल, जसं आमच्या नशिबात असेल, त्या पद्धतीनं होत राहील संसार किंवा धन पैसे जी काय मिळायचे असेल ते मिळतातच. पण या ठिकाणी पारमार्थिक साधना करायची असेल तर त्याच्यासाठी आपण या साधनाचा अवलंब केलाच पाहिजे. त्याला अंतःकरण शुद्धी झालीच पाहिजे. अंतःकरण शुद्धी होण्यासाठी त्याला नामस्मरण, भक्ती, जप, तप, ध्यान, धारणा हे सर्व साधना केल्याच पाहिजे. या ठिकाणी नशिबावर किंवा प्रारब्धावर सोडून या ठिकाणी आपल्याला चालणार नाही. तशी पळवाट या ठिकाणी आपल्याला काढता येणार नाही. इथं पळवाट आपण काढू शकू, पण ज्यावेळेस आपल्याला शिक्षा भोगायचं आहे, ज्यावेळेस आपल्या कर्माचे भोग भोगायचा आहे, त्या ठिकाणी मात्र आपल्याला पळवाट काढता येत नाही आणि आतापर्यंत कुणी काढली नाही. देवादिकालाच ते सुद्धा भोग या ठिकाणी चुकले नाहीत. म्हणून आपण तर या ठिकाणी मनुष्य जीव आहोत. म्हणून अशा जीवाचं जो काही ज्याच्याकडं या साधनेचा अभाव आहे, भक्तीचा अभाव आहे, ज्ञानाचा अभाव आहे, वैराग्याचा अभाव आहे, अशा या कर्मशून्य अधिकाऱ्याकडे किंवा कर्मशून्य या पामराकडं, कुठल्याच प्रकारची साधना नसणाऱ्याकडं आणि त्याचं हे अधःपतन होऊ शकतं असं दुसऱ्या अभंगामध्ये या ठिकाणी सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की शांती क्षमा दया कदाही नाही करी, तो एक संसारी भूमिभार. ह्या सगळ्या एक मालिकाच असते या ठिकाणी. ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेक आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे, ज्याचे अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, अशाच जीवाचा त्या ठिकाणी त्या साधनेमध्ये प्रवेश होतो. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारच्या साधनेचा अभाव आहे, तिथं जिथं साधनेचा अभाव आहे तिथं शांती नाही, तिथं क्षमा नाही, तिथं दया नाही. अशा जीवाची आपल्याला भेट सुद्धा या ठिकाणी होऊ नये म्हणतात.
आणि अशा जीवाचा या जगण्यामध्ये काही अर्थ नाही. भला तो लौकिकातला श्रीमंत असेल, मोठा असेल, पण या पारमार्थ क्षेत्रामध्ये तो दरिद्र्या म्हणून सांगतात साधू संत. आणि ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, तो साक्षात परमेश्वर आहे, तो साक्षात परमात्मा आहे, तो साक्षात देवच आहे असं या ठिकाणी समजायचं. आणि म्हणून अशा ज्याच्याकडं दया, क्षमा, शांती नाही, अशाच जीवन म्हणजे या ठिकाणी व्यर्थ आहे असं सांगतात. माऊली सुद्धा एका ठिकाणी सांगतात, ऐके जयाच्या ठाई ह्या ज्ञानाची आवड नाही, तयाचे जियाले मरण चांग. ज्याच्या अंतःकरणामध्ये, माऊली सांगतात ज्ञानेश्वर माऊली, की ज्याच्या अंतःकरणामध्ये शांती नाही, दया नाही, क्षमा नाही, सरळपणा नाही, लीनता नाही, आर्जवपणा नाही, कुठल्याच प्रकारचं साधन या ठिकाणी नाही, तर तो केवळ भूमिभार आहे, या पृथ्वीला त्याचं ओझं आहे अशा प्रकारचं सांगतात. म्हणून त्याच्यापेक्षा मरण चांग, त्याच्यापेक्षा त्यानं मेलेलं बरं म्हणतात. अशा प्रकारचं निर्वाणीचे इशारे साधू संतांनी या अज्ञानी, या पामर जीवाला, विषयी जीवाला, दांभिक जीवाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, की जेणेकरून एवढं ऐकून तरी त्याच्यावर त्या ठिकाणी काय थोडा किंचित फरक झाला तरी झाला आणि त्या जीवाचा उद्धार झाला त्या साधू संतांच्या ग्रंथाच्या कृपेनं, तरीसुद्धा त्यांना ते आनंदच आहे असं या ठिकाणी सांगतात. म्हणून अशा ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांती, क्षमा, दया या साधना अभावा वाचून ज्याचं जीवन आहे, त्याचं जीवन म्हणजे या ठिकाणी कसं आहे, या पृथ्वीला, या जमिनीला एक भार आहे, एक ओझा आहे, अशाने राहून या ठिकाणी काही उपयोग नाही. अशा प्रकारचं या तिसऱ्या चरणामध्ये गणेशनाथ महाराज या पामर जीवासाठी असा निर्वाणीचा उपदेश या ठिकाणी करतात. आता शेवटच्या चरणामध्ये सांगतात, गणेशनाथ म्हणे, ऐशे न करिता मुक्ती सायुज्यता कैशी होय. अशा या सर्व साधनाचा जर अभाव आहे तर त्या जीवाला कसं सुख प्राप्त होईल, त्याला सायुज्यता मुक्ती कशी या ठिकाणी प्राप्त होईल. सायुज्यता मुक्ती म्हणजे आता स्थूल दृष्टीने या ठिकाणी मी सांगतो, आध्यात्मिक शब्द किंवा त्याचे चिंतना फोड न करता त्याला सुखाची प्राप्ती कशी होईल, त्याला मोक्ष या ठिकाणी कसा प्राप्त होईल. कारण मोक्षाला किंवा सुखप्राप्ती होण्यासाठी आणि त्याचं दुःख निवृत्त करण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी उपाय असला पाहिजे, त्याच्याकडे काहीतरी साधन असलं पाहिजे, काहीतरी त्या ठिकाणी एक प्रक्रिया घडविली पाहिजे, तरच त्या ठिकाणी ते दुःख जाऊन सुखाची प्राप्ती होईल. वास्तविक पाहता हा जीव सतत चित्तानंद स्वरूप आहे, सुखरूप आहे, आनंद स्वरूप आहे, तरी पण याला अशा प्रकारचा दुःखाचा भाव, एक जन्म मरणाचं ओझं त्याला ठिकाणी जे वाटतंय ते केवळ त्याचा भ्रम आहे. म्हणून आपल्याला हे सगळं दुःख नाहीसं करायचं असेल आणि मोक्ष प्राप्त करायचा असेल तर या ठिकाणी अशा ह्या वेदामध्ये, या ग्रंथामध्ये, साधू संतांच्या या प्रेरणेमध्ये सांगितलेल्या ज्या साधना आहेत, त्या साधना जर या ठिकाणी आपण केल्या तर निश्चित या ठिकाणी आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. अन्यथा ही आतापर्यंतची सांगितलेली ही सर्व जी दुःखाची साधना सांगितलेली आहे, आतापर्यंत किंवा आम्ही जे भोगतोय किंवा संसारिक जीव जे भोगतोय ते सुखाची त्याची इच्छा आहे, पण साधनं मात्र दुःखाची आहे. मग जसे साधन आहे तसेच साध्य प्राप्त होईल ना. आम्ही दुःखाचे साधनं करतो, इच्छा मात्र सुखाची करतो, असं होणार नाही. असा विरोधाभास व्यवहारात नाही ना, पारमार्थात नाही. जसं आम्ही साधन करू तसं साध्य प्राप्त होईल. आम्ही सुखाचे साधनं केलो सुख प्राप्त होईल, दुःखाचे साधनं प्राप्त केलो दुःखच प्राप्त होईल. म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारच्या या साधनेचा सर्व
आता या संपूर्ण या अभंगामध्ये जे साधनं सांगितले महाराजांनी, विवेकाधिक, श्रौधाधिक, क्षमा, दया, शांती वगैरे, या सर्व साधनाचा अभाव असला तर त्याला त्या ठिकाणी मोक्ष किंवा ते सुख किंवा परम प्रयोजनाची प्राप्ती त्याला, त्या जीवाला कदापि कुठल्याच जन्मात त्या ठिकाणी घडणार नाही. म्हणून अशा ह्या अघोर या जीवाची स्थिती, या पामर जीवाची स्थिती अशी होते आहे. आणि याच्याकडं सावधानतेनं, अगदी कर्तव्य दक्ष होऊन, सदसद विवेक बुद्धीनं जर या ठिकाणी आपण त्याचं चिंतन केलं तर आपल्याला अशा प्रकारचा मोक्ष निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असे वेद, ग्रंथ, साधू संतांचा अनुभव या ठिकाणी आपल्याला या ग्रंथामधून पाहायला मिळतो. आणि त्या पद्धतीनं आपल्याला ह्या सर्व साधनाचा अवलंब व्हावा आणि आपल्या सगळ्यावर या ठिकाणी गणेशनाथाची कृपा व्हावी. कृपा आहेच, पण आपण थोडं 2 पावलं त्यांच्याकडं थोडं जाऊन, शरण जाऊन, अन्योन्य भावाने शरण जाऊन, त्यांना जर या साधनं प्राप्त आमच्या अंतःकरणामध्ये होऊ दे, त्या भगवंताचं नामस्मरण आमच्या चिंतनात, मनामध्ये, अंतःकरणामध्ये येऊ दे, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून अगदी थोड्या वेळामध्ये संक्षिप्त रूपामध्ये या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. जसं या ठिकाणी सांगण्याचा जे प्रयत्न केला, जे योग्य असेल वेदाला, श्रुतीला, साधू संताला, तेवढं या ठिकाणी घ्या. माझ्या या वाणीतून काही अवचुकून या ठिकाणी अनभिज्ञपणाने एखादा शब्द गेला असेल ते मी या ठिकाणी परत घेतो. आणि पुनश्च एकदा या सर्व या मोबाईल लाईव्हमधून श्रवण करणाऱ्या सर्व सद्भक्तांना या ठिकाणी मी सर्वांना गणेशनाथ महाराजांच्या आशीर्वाद देऊन इथंच या ठिकाणी थांबतो. पुंडली वदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात नके देवे, येणे वागेंदे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान. हे खळाचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल ते लावो. प्राणी जात वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटू जोता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंता मनेचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलंचन, मार्तंड जे तापहीन, ते सर्व सदा सज्जन स्वैर्य होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे ती लोकी, भजे जो आदि पुरुष अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी ये. द्रष्टा दृष्टी विजय व्हावे, ते तमने श्री विश्वेश्वराहो, हा होईल ध्यान पसाहो. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडली वदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.